तुम्ही बेलाशक सांगा की माग जे खासदार निवडून गेलेले आहेत आतापर्यंत 3-4 वेळेला त्यापेक्षा ह्या वेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल। हा अजित पवारचा शब्द आहे, मला हा अजित पवारचा शब्द आहे, माझा शब्दाचा वापर करा। कारण उद्याच्याला ते म्हणतील आता कसं पहिल्यांदाच ते निवडून जात आहेत, मग कसं त्यांना म्हणावं ते जरी पहिल्यांदा निवडून जात असले तरी बाकीचे आजूबाजूचे त्यांची लोक 6-6, 7-7 वेळेला निवडून गेलेले आहेत, त्याच्यामुळे काही काळजी करू नका अशा पद्धतीनं बेलाशक सांगा। कुणी त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळं विचारण्याचा प्रयत्न केला, काही जण सोशल मीडियावर पण वेगळी त्याच्यामध्ये हे टाकतात, पोस्ट टाकतात आणि तशा प्रकारची पोस्ट आली पण आपले पण लोक जरा भावनिक होतात, तसं होऊन देऊ नका। ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी मला निवडून दिलं, त्याच प्रकारे या लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार जो अधिकृत आहे त्याला तेवढ्याच विक्रमी मतांनी आपण बारामतीतनं लीड त्या ठिकाणी दिलं पाहिजे। मी इंदापूरचं, दौंडचं, बोरवेला, मुळशी, खडकवासला, पुरंदर तिथं जाऊन मला तिथं काय भूमिका मांडायची ती मांडील, परंतु या बूथ कमिट्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायची आहे। मी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार खासदारकीचा उभा करणार आहे? कारण थांब जरा दमान आधी महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळतात ते बघू दे ना। ती जागा मिळाली तर मी करणारच आहे, सतीशराव काळजी करू नका। तर त्यामध्ये मी आपल्याला सांगत होतो की केंद्रातला पण आपला प्रतिनिधी, केंद्रात जाणारा, केंद्रात ज्याचं सरकार आहे त्या विचाराचा खासदार आपला गेला तर आपलं अर्धवट राहिलेलं बारामती, फलटण रेल्वेचं काम मार्गी लागेल। अजून आपली बरीचशी भाजप, पुणे, नाशिक जे रेल्वेचं काम आहे ते आपलं त्या ठिकाणी मार्गी लागेल। केंद्रातल्या प्रचंड मोठ्या मोठ्या योजना असतील ते आपल्याला आणता येतील। उद्या आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना, आता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शाह साहेबांची ओळख झाली, पूर्वी आमची ओळख व्हायची नाही, आम्ही मागे राहायचो, कारण वरिष्ठांना मान दिला पाहिजे। परंतु आता कधी पण आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्यांना नमस्कार करतो ते आपल्याला नावाने ओळखतात। त्याच्यामध्ये उद्या मी त्यांना सांगितलं की साहेब आता तुम्हाला पाठिंबा देणारा खासदार आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून आणला, हे काम आमच्याकरता झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये झालं पाहिजे तर ते करणार ना सत्ताधारी। जसं आज माझ्याकडे आमदार येतात, शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्याकडचे आमदार येतात, भाजपचे आमदार येतात, राष्ट्रवादीचे आमदार येतात, किंवा अपक्ष देवेंद्र भोयार असतील, संजय मामा असेल, ते येतात, आपण त्यांना मदत करतो। मी तर इतर पण लोकांना करतो, मी काही विकास कामामध्ये फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाहीये आणि त्याच्यातून ही सगळी कामं व्हावी। त्याच्यामुळे आपण कुठलाही पक्ष चोरलेलं बरलेलं नाहीये। आपण ज्या पक्षात पूर्वीपासून होतो तोच, कालही आम्ही राष्ट्रवादीत होतो, आजही आम्ही राष्ट्रवादीत आहोत आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत। त्याच्यामुळं कारण नसताना काहीतरी एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न करतात किंवा हे असं झालं तसं झालं, असं नाही। आपल्याला आपल्या बारामतीचा विकासच करायचा आहे, आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे